म्हणजे थेपले हाय हॅलो नमस्कार, कशात सगळे मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाल ब्लॉग स्मार्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सकाळची शाळा, आज शनिवार असल्यामुळे मुली येतील आता 12-12:30ला. आता वाजलेले 12:30 आणि सकाळपासून मी धुणं भांडी आणि स्वयंपाक एवढंच, म्हणजे स्वयंपाक नाही केलेला, धुणं भांडी फरशी वगैरे पुसल्या, भांडी घासून आणि मुलांना डब्याला मी पोहे करून दिले होते. आणि आता मिस्टरांसाठी शाबू टाकणार आहे. आणि शकता परवा जे केलं होतं मी 3 पिठांचं बॅटर, म्हणजे थेपले किंवा आपण डोसे सुद्धा म्हणू शकतो, मिक्स पिठांचे डोसे, तर त्याचे बॅटर करून ठेवलेलं आहे. आणि याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे, ते एकदा चेक करा. तेच मी आता बनवणार आहे, एकच. आणि शाबू आणि कालचा स्वयंपाक मला पण चपात्या आणि भेंडीची भाजी वगैरे राहिलेलाच आहे, त्यामुळे आता म्हटलं ताजं आता डोसेस करून द्या मिक्स पिठांचे मुलांना. आणि आज दिवसभरात थोडीशी क्लिनिंगची पण काम आहेत आणि ग्राफिक डिझायनिंगची पण कामं आता आलेली आहेत, कारण दिवाळी जवळ येईल तसं ते ऑफरच्या पोस्टसाठी डिझाईन्स बनवायला लागतात वेगवेगळ्या बिझनेससाठी. त्यासाठी ऑर्डर यायला चालू झालेल्या आहेत, त्यामुळे दुपारी थोडंसं त्या डिझायनिंगचं सुद्धा काम आहे. आणि क्लिनिंग सुद्धा जरा हॉलची करणार आहे, ते सुद्धा मी तुमच्यावर शेअर करणार आहे. ॲक्च्युली सोफा कसा क्लिनिंग करायचा वगैरे सगळं त्या आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत, त्यामुळे आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. बरेच दिवस झालं मॅट धुयाच्या होत्या, पाऊस पडत होता, त्यामुळे आज धुया उद्या धुया. आज तर कडक ऊन पडलं होतं, म्हटलं आजच धुवून टाकायच्याच. काय केला, ऊन आहे कडक, म्हटलं छान वाळून पण निघते. माझं पण इकडे जा तिकडे जा व्हायला लागले आणि काय कामाला हातच लागणं क्लिनिंगच्या. म्हटलं आता ह्या परवा दाखवलेल्या रेसिपीच्याच ह्या मी आंबोळ्या किंवा डोसे म्हणू शकता किंवा थेपले म्हणू शकता बनवत आहे. आता मिस्टरांचा उपवास होता, त्यासाठी मी शाबूसुद्धा लगेच फोडणी टाकत होते. मुलंसुद्धा आली होती आणि ती सुद्धा जेवून घ्यायला लागलेली आणि तेवढ्यात येतील म्हटलं, ती येऊन मिस्टर गेलेले आहेत. आणि माझं ग्राफिक डिझायनिंगचं कामसुद्धा 1-1.5 तास चाललं, ते सुद्धा झालं. ते झाल्या आता वाजलेले 3:30-4ची ही वेळ आहे. म्हटलं पटकन हॉल तेवढा क्लीन करून घेते, म्हणजे संध्याकाळी मला थोडंसं 1 तासभर रेस्ट घेऊन परत संध्याकाळच्या कामाला स्वयंपाकाला आणि भांडी घासायला बरं म्हटलं. आणि पटापटा एवढ्या जाळ्या कुठनं येतात धरत्यात काय समजणं झाले. एक तर शेतात घर आणि कुठनं इतकी धूळ आणि हे ते समजणच झाले. आता हा होता सोफा सेट, आता 2 वर्ष झालं घेऊन आणि आम्ही कधीच वापरला नव्हता. जसं आम्ही ह्या घरात आलो तेव्हा हा सोफा सेट घेतला होता आणि असंच ऑनलाईन घेतलेला मिस्टरांनी. मला वाटलं त्यामध्ये चांगलं गादीचं हे असतील, गाद्या वगैरे असतील, तर ते फोम म्हणत होती मुलाने बघित होतं. मी पहिल्यांदाच हे उघडून बघितलं, ॲक्च्युली काय आहे बघूया म्हणून. त्या मिस्टर काय उघडूनच देत नव्हते मला, ते धुयाचं नाही करून ठेवत होते आणि सारखं रागवत होते. म्हटलं एकदा काढून तर बघूया काय आहे यामध्ये, तर बघते तर ते आपलं थर्माकोलचे सीट्स असतात ते जाड आहे. आणि मी म्हणते हे इतकं टणक कसं काय, आणि बसल्या एकेकांचं खाली कसं रुततंय आणि आमचं रुतत कसं काय नाही आहे काय आहे. आणि हात पण लावू देत नव्हते, उडू पण देत नव्हते. म्हटलं आज काय काव खाल्ला तर खायला लागू दे, रागवले तर रागवू दे, मी काढणार आणि धुणारच. म्हणजे ह्याच्यावर जाऊन बघितलं तर इतकी धूळ त्याला चिकट बसली होती, काय बोलायचं काम नाही. आता ते मला बाहेर नेऊन असं ब्रशनं घासून काढायला लागणार आहे, इतकी चिकट अशी माती त्याला चिटकून बसली होती. आणि आम्ही स्वच्छ म्हणून निवांत बसवत होतो त्यावर म्हटलं, आणि बघितलं असं काय कसली धूळ आहे. आणि ह्याला पण जे काय कवर घातले होते त्याला पण बुरशीसारखी धरली होती. आता गरम पाण्यात ते भिजवत टाकणार, लिक्विड सोडा वगैरे सगळं व्हिनेगर घालून ते भिजतच घालणार, त्याशिवाय निघणार पण नाही म्हटलं. आणि 2 आहेत तसे कवर नवीन परवा गणपतीच्या वेळेला घेतलेले आहेत, ते त्यावर घालणार. आणि एक अगोदरचे जुने ते इतके काळे मिठ आणि रॅडीसारखं पाणी त्याचं निघालं, अगदी गटारातलं पाण्याचं आणि स्वच्छ असं म्हणलं इतकं काळं पाणी त्यातलं निघालं.
आता ह्यामध्ये जाळ्या सुद्धा धरल्या होत्या, त्या सुद्धा बारीक 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 पुसून काढल्या. ह्या आधीमध्ये पुसून काढतात पण ते फोमच मला उघडून देत नव्हते मिस्टर. तर आज तर फायनल निकालच लावला. आता आल्यानंतर कावणारच आहेत म्हटलं मला ते. तर असू दे, क्लिनिंग केल्याशिवाय काय होणार नाही. घरात इतकी धूळ इतकी निगेटिव्हिटी ठेवून तर काही चालणार आहे काय म्हटलं. असं करून कोण आजार पण काय संपना झाले म्हटलं तुमचं, त्यामुळे असं होतंय म्हटलं. सगळं लुटून काढलं मी. हॉल सगळा चकाचक केलाय. फक्त टीव्हीच्या खालचा टेबल तेवढा राहिलाय, तो तेवढा उद्या घेईन. आणि खिडकी एक राहिल्या. आता ही संध्याकाळची वेळ आहे. मिस्टर आले आणि चहा घेऊन दोघं नाही तिघेजण गेलेत कोल्हापूरला. 2 मुलांना थोडंसं अंगावरती काहीतरी उठायला लागले. मिस्टर म्हणाले फंगस आहे असं म्हणत होते. आता नेहमीचे आमचे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांना दाखवण्यासाठी ते तिघेजण कोल्हापूरला गेलेले आहेत. नंबर लावलेला होता. अगोदर नंबर लावायला लागतोय, नाहीतर मग 3-4 तासानंतर नंबर येतोय. कारण प्रत्येक वेळेला ह्या मुलांना 2 वर्षात एकदा तसं व्हायच लागले. तर काय समजना कशात काय बदल होते आणि त्यांना फंगस कसं का होते अंगावरती. देवाचं तर एक सगळं मी व्यवस्थित करते, कुठलंही चुकवत नाही म्हटलं. आणि खाणं पिणं पण व्यवस्थित आहे. आणि कशानं व्हायला लागले कोणास ठाऊक म्हटलं. आणि तिघेजण ते गेलेले आहेत, तेवढ्यात मी माझं थोडीशी भांडी पडलेली ते घासून परत लावली. कट्टा स्वच्छ आवरायचा होता, तसाच टाकला होता दुपारी मी. कारण डिझायनिंगच्या कामाला एक तास ते 1.5 तास लागणारच होता. आणि ते तर माझ्या मैत्रिणीचंच ते काम होतं. ती नेहमीचीच माझी क्लायंट बनलेली आहे, त्यामुळे तिलासुद्धा माझ्या डिझाईन्स फार आवडतात. ती नेहमीच माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडं करून घेत नाही. सारखं ऑफर काढते आणि सारखे माझ्याकडनं बनवून घेत असते. तिचं डन झालेलं आहे काम, एकदम एक नंबर. तिला पण आवडलेलं आहे. आणि प्रिंट पण काढणार आहे ती. 1000 पॅम्पलेटच्या प्रिंटसाठी तिने दिली ऑर्डर. ते तिचं कामसुद्धा कंप्लीट झालं. आणि माझा हॉल पण क्लीन झालेला आहे. म्हटलं थोडं हॉलचं तर झालं म्हटलं, डोकं त्यातनं रिकामं झालं म्हटलं. आता किचनचं हळूहळू घेणारच आहे या 2 दिवसात. आता ही संध्याकाळीची भाजी म्हणजे फ्लावरचीच मी टाकायला लागले. नेहमीचीच फोडणी आणि डाळीची आमटी, चपाती, भात असं संध्याकाळचा स्वयंपाक मी बनवणार आहे. चला तर मग आजचा व्लॉग इथे एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.